मी राजाभाऊ बेळेनवरू. आज दिनांक 5/2/2026 रोजी संगीता मल्टी सर्व्हिसेस सोलापूर यांच्या विरोधात कारवाई होऊन जिल्हा परिषद सोलापूर येथे काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्ड कामगारांना शासनाच्या नियम अटीनुसार वेतन व भत्ते मिळावे याकरिता बेमुदत उमरण उपोषणाच्या निवेदनाबाबत सोलापूरचे CEO जंगम साहेब यांना भेटण्यास गेलो असता त्यांनी माझेच निवेदन स्वीकारून त्या ठिकाणी स्वतः संबंधित अतिरिक्त CO किंवा सामान्य प्रशासन यांना माझे निवेदन देऊन चौकशी करण्याबाबत आदेश पारित करायला पाहिजे होते, परंतु जंगम साहेबांनी माझे निवेदनाचे ज्यांच्या विरोधात कार्यकारी अभियंता खराडे साहेब यांच्या विरोधात असताना शिवसाहेबांनी मार्क करून तो पत्र परत कार्यकारी अभियंता खराडे साहेबांकडे पाठवले आहे. म्हणजे नेमकं यात कारवाई स्वतःची खराडे साहेब स्वतःवर करून घेणार किंवा शिवसाहेबांनी कारवाई खराडे साहेबांवर करणार, हा खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे. पण एखादा IPS अधिकारी जेव्हा एखादा प्रश्न आपल्यासमोर एखादा प्रमुख कार्यकर्ता मांडत असताना त्यावेळी ते वाचन करून समजून घेणं अपेक्षित असतं, परंतु सोलापूर जिल्हा परिषदेचे शिवसाहेब यांनी कोणतेही पत्र वाचन न करता ज्यांच्या विरोधात पत्र आहे त्यांचाच ती पत्र वर्ग करण्यात आल्यामुळे आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की शिवसाहेब नेमकं परीक्षा देऊन पास होऊन आलेत की असेच बाहेरून कुणाला तरी बसून पेपर देऊन पास होऊन आलेत, असा विचार करण्यास भाग पाडत आहे. तरी सन्माननीय कुलदीप जंगम साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना विनंती करतो की तात्काळ सुरक्षा रक्षक जिल्हा परिषद येथे कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांची दखल घेऊन वेळेत वेळ काढून योग्य तो न्याय न दिल्यास पुढील आंदोलन तीव्र करून व त्याची सर्वस्व जबाबदारी आपल्यावर असेल याची दखल घ्यावी ही नम्र विनंती.